नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18, 19 आणि 20 मे 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होणार असून महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसाची शक्यता अनेक भागामध्ये बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वारे असणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। महाराष्ट्र हवामान अपडेट 18, 19, 20 मे 2026। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून अंदमान समुद्र परिसरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। दक्षिण पश्चिम दिशेचे दमट वारे वेगाने सक्रिय होत असून वाऱ्याचा वेग 35 ते 55 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। अरबी समुद्रातही आर्द्रता वाढत असून केरळ किनारपट्टीकडे मान्सूनची हालचाल सुरू झाली आहे। महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 42 ते 44 अंशापर्यंत पोहोचले आहे। मात्र 18 मे नंतर तापमानात 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता आहे। 18, 19 आणि 20 मे 2026च्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला असून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर तसेच काही मराठवाडा आणि विदर्भ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि हलका मध्यम पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत प्रति तासापर्यंत जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात मान्सून 5 ते 10 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मग पुढील अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यातील अंदाज देखील जाणून घेऊया 18, 19 आणि 20 मे 2026 या तारखेचा। 18, 19, 20 मे 2026 या तारखेला महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील हवामान खात्याने या तारखेला वर्तवला आहे। तर वाऱ्याचा वेग देखील 45 ते 60 किलोमीटरपर्यंत काही भागामध्ये जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या अवकाळी वादळी पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे 18, 19 आणि 20 मे 2026 सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताच्या किनारपट्टीकडे आर्द्रतेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागात राहील। वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे। तमिळनाडू, तेलंगणा आणि गोवा राज्याचा उत्तर परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे बऱ्याच ठिकाणी वारे राहील, पावसाचा जोर थोडासा कमी राहील। गारपीट देखील बघायला मिळणार आहे। विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कोलकाता आसपासच्या सर्वच भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। तर महाराष्ट्राकडे जास्त पावसाचा अंदाजा कोकण किनारपट्टी, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्याही काही भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बेडशी, धामणे, कानाकुंबी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। बाची, बेळगाव, राणाकुंडे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर वास्को द गामा, पणजी, तिक्सा, अलगोटे तसेच मडगाव, कुचकोडे, रिहोणा, जागवी तुफान पावसाचा अंदाज या भागात जबरदस्त बघायला मिळणार आहे। वेंगुर्ला, मापण, कुडलई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, गारगोटी, वैगणी, पोपकासल, मालवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील। कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या किनारपट्टीच्या भागात आणि आसपासच्या परिसरात जोरदार
जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपाटण, गगनबावडा तसेच राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा तुफान पावसाचा अंदाज राहील। संगमेश्वर, माखनजण आणि मारगाव, तांबे, लोटी, चिपळूणला जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता किनी, कोडाली, कोल्हापूर, इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच राधानगरी, निपाणी, चिकोडी, गारगोटी, कापसीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अजरा नेसाळी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील। गोकाक, अलकंगीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायबग, इडकल, देवणकाठी, शिरगोपी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। देसिंग, कोची, नागज, दागलपूर, बिलर्जत, कानामाडीला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। अशंग, झालकी, दुधनी, मंगळवेढा, कुरुलवेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट इकडे विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते। वडगरी, अलूर, टुगाव, उज्जैन, घोटाला, लातूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर हलका मध्यम राहील। नंदुरबार, ओटीला हलका मध्यम पाऊस राहील। धाराशिवमध्ये वडोला, तांदवाडी, तुळजापूर आणि धाराशिव, बैरभंग, पाणेगाव, बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि वांगी, केरन, परांडा, करमाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे हलका मध्यम राहील। बारामतीच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील। तसेच बराड, शिंगणापूर, लोटे, फलटण आणि लोणाद, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा, कोरेगाव, निंदाल, दहिवडी मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच वडोज, मायानी, पुसवलीला जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कराड, कडेगाव आणि नरसिंहपूर, रामपूर, पलूस, इस्लामपूर जोरदार स्वरूपात राहील। कोयना, पटण, आरळ, अरवडे जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। आणि तसेच बेलकर, साखरपा, लोटे, चिपळूण, खेड, चाकदेव, ओचटफोट, महाबळेश्वर लगेच सफेसर, वेतलसा, भोर, शिरवळ, खंडाळा, लोणाद इकडे तुफान पावसाचा अंदाज असणार आहे। पाचपणे, कलसीत, मंदनगर आणि महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज आहे। सासवड, जेजुरी, पुणे, वाघोली, लोणी, कालभोर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, दौंड हलका पाऊस बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। आणि मठ, शिरूरला हलका राहील। कवठे, मलटण, पाबल आणि कामशेत, चाकण, शिंदे, वाडा, मनसर, जुन्नर, ओतूर जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची शक्यता। अलेआने, टाकळीकेश्वर, बालवणी, अहिल्यानगर, खंडाळा हलका मध्यम बघायला मिळणार आहे। देवळी, प्रवरा, राहुरी आणि आश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अलिबाग, सोंडी आणि खोपोली, कामशेतला जोरदार स्वरूपात राहील। कर्जत, कुसार, पेठ, नरेल, आंबेगाव, मुरबाड, शिवाले, वैशाखरे जोरदार स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबईलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई, विरार हलका पाऊस बघायला मिळणार आहे। घाटमाथ्याकडे शहापूर, श्रीनिवास, सम्राट, गुंडा, इगतपुरी आणि मुंडगाव, वडिवारे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक जोरदार स्वरूपात राहील। आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। सपाले, पालघर आणि गोडमाल, वाडा आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती। तिरडे, डुबरे, सिन्नर, नाशिक हलका पाऊस राहील। उनी, टुटंबे, चांदवड आसपासचा परिसर, झोपूल, ओझर, कळवण या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्राकडे मात्र पावसाचा जोर कमी राहील। हलका मध्यम असणार आहे। तुरळक ठिकाण राहील। आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला लातूरच्या काही भागात राहील। धाराशिवच्याही काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। हिंगोली, वाशिमला ढगाळ स्थिती राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इकडे वातावरण काही भागात कोरडे आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा जोर असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।